आईंचा आशीर्वाद घेत आहेत. हा सावित्री नदीचा व्ह्यू बघा. पूर्ण वळणाचे रस्ते. मामी आहे तिकडे आणि गाडी साखरीमध्ये गाडी डायरेक्ट घेऊन आलोय. हो चला मग. पदुडीला सांगितलंय जातोय मी आज इकडे भेटायला. येतो काय बोलतो. हो मला पण यायचंय. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसांची तुमची प्रतीक्षा होती की दादा गावाकडचे व्हिडिओ नक्की दाखव, लवकर दाखव. तर तुमची इच्छा आता लवकर पूर्ण होणार आहे आणि आज तो प्रवासाचा व्हिडिओ करतोय. मामी पण आलेल्या गणपतीनंतर थोडंसं निवांत वेळ असते, कारण शेतीची कामं कापणी सुरू होते तेव्हा खरी जोरात कामं सुरू होतात आणि आता कापणी सुरू झालेली आहे गावी. तर आई म्हटली तू पण ये लवकर गावाकडे. तर मी त्यासाठी चाललं आणि मामी आले ते आपण गावाकडे चाललं, कारण त्यांची पण शेती आहे. कापणीची सुरुवात झाली. तर मग आज आम्ही चाललेलो आहोत मामीला घेऊन गावाकडे. तर मी एकटाच चाललो आहे, बाकी सगळे असणार आहेत, कारण इकडे शाळा आहेत मुलांच्या. सो इकडे वर्षा मामी आहे, तिकडे राजू दिदीस आणि अण्णाच गेला आहे देवी बघायला मुंबईमध्ये आणि प्रज्ञा आहे तो झोपला आहे बेडरूममध्ये. तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे प्रवास. बऱ्याच दिवसांनंतर रात्रांनी गाडीने प्रवास करणार आहे आणि आमच्या गावाकडची गाडी प्रायव्हेट गाडी, नाहीतर मी एसटीने जाणार होतो, परंतु आमच्या गावाकडची गाडी आहे. दररोज नसते, अल्टरनेट डेजला 2 दिवसांनी गाडी असते आणि सध्या सीझन आहे त्यामुळे गाडी आहे. तर आम्ही चाललो आहे. रात्रीचे वाजले किती बघा, बरोबर 12 वाजलेले आहेत. आणि या साईडला प्रांजू प्रज्ञू आजीसला मिस करतील नंतर. आणि मामी किती 15 दिवस जास्त होते का, 20 दिवस एक होत्या. तर त्यांच्यासोबत मस्त फिरलो वगैरे, कुठे कुठे गेलो, हॉटेलात गेलो, मुंबई फिरलो आणि गेट ऑफ इंडिया. अगदी आम्ही मुंबईमधले काही आणखीन पण व्हिडिओ केलेले आहेत, पण ते आम्ही तुमच्यापर्यंत नाही घेऊन आलो आहेत. हळूहळू येतील कदाचित ते, कारण जुहू चौपाटी कुठे कुठे खूप फिरलो आम्ही, म्हणजे दादर चैत्यभूमी वगैरे खूप फिरलो आम्ही. आणि ह्या साईडला बघाल ना तर हे आपले सामान आहे. शॉपिंग पण आम्ही केले आज. तर शॉपिंगचा व्हिडिओ काय बनवला नाही, कारण की आमच्या घरी आज अनिकेत पण आलेला. अनिकेत संध्याकाळी गेल्यानंतर मग वर्षात जाऊन ती डीमार्टमधून सामान घेऊन आली. आणखी काही फ्रूट्स वगैरे घेऊन आलो आम्ही. घरासाठी लागणारं साहित्य आईने सांगितले ते पण घेतलं. तर हे सगळं घेतलं आहे, रेडी केलं आहे. गाडीची वाट बघतो आहे, कारण आमच्याकडे कशी पनवेलला गाडी थोडी उशिरा येते, 12, 12:30, 1च्या आसपास येते. तर सीझन नाही तर गाडी लवकरच येईल. तर रेडी झालं आहे, ऑल सेट. तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ आणि आज रात्रीचा प्रवास बघूया. चला. आणि पोरं मिस करणार आता. प्रज्ञा झोपल्या, सकाळी उठेल तेव्हा बघेल अरे आजी कुठे गेली. हा सकाळी उठल्यावरती पण दिसली नाही, कसंच बोलतायत. बरोबर. तर चला, तुम्हाला पण तिकडे गावाकडचे जरा शेतीचे व्हिडिओ बघायला मिळतील. बरोबर, दाखवा नक्की नक्की नक्की. तर चला आता आपण जाऊया तिकडे जिथे आपली गाडी सुटते. नंतर बघून घ्या तिकडे पुढचा प्रवास. इथून रिक्षा किंवा काहीतरी कॅब करू आणि निघूया. आम्हाला त्यांनी जर फोन केला सांगितले बेलापूर साईडला पोहोचतोय. तर चला सामान घेऊया, निघूया खाली. प्रवास आता बघूया कसा होतोय. काय मग अभ्यास, एक्झाम चालू आहे तोपर्यंत येणार आहे मी. हा लवकर येणार. प्रॅक्टिस घेणार आहे. ओरल वगैरे चालू आहे तिची. प्रज्ञूला बघूया जरा. या साईडला बघते खलाशी बॉय झोपलेला आहे. गोली की बोली सकाळी उठून बघेल तो पण आहे. मला काय आठवण आहे. चला गाडीत बसलोय. इकडे वर्ष बाय बाय. गावाला चाललंय. हा गावी चाललंय. बारा 22 झाले ना. आणि हा आमचा पनवेलचा ब्रिज आहे. पनवेल एसटी स्टँडच्या परिसरात आलो आहे. हा वरती ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली आमचा हा स्टॉप आहे, जिकडे आम्ही येत असतो रात्रीच्या वेळेस बसायला. तर ह्या गावाकडच्या गाड्या बघा या साईडला. इकडे या गाड्या लागल्यात, सगळ्या गावाकडे जाणार आहे. सध्या दसरा येतो ना, दसऱ्यानिमित्त लोक चाललेत गावाकडे. आणि आमची गाडी पण पाठी आला इथे कुठेतरी. पुण्याला मला आता ट्रॅव्हल्स वाल्याचा.
आम्ही आपल्या 6 बॅग आहेत एकूण. हा थांबा येते गाडी, अजून टाइम आहे. इकडे आपली लालपरी आणि बस चालली बघा. माणसं आहेत बसमध्ये पण शेवटपर्यंत. आली गाडी आली आपली. हे बघा इकडे गौरीनंदन. ही गाडी आहे गौरीनंदन ट्रॅव्हल्स. टेम्पो ट्रॅव्हल आहे कारण सीझनमध्ये गाड्या छोट्या सुटतात. आणि हा विशाल भाऊ. हो भाऊ बरोबर टायमात गाडी झाली ना आपली आज. चला चला गाडीत सीट मिळाले आणि आम्ही बसले तिकडे कारण आता बाहेर रस्त्याला पुढे हवा लागणार. आम्ही म्हटलं तुम्ही बसव साईडला या. आणि आता एकदम पूर्ण गार हवा लागणार कारण रस्त्याला पूर्ण थंडी पडते. पनवेल सोडल्यानंतर पूर्ण रस्ता एकदम सुसाट. गाड्या ढाबाला थांबेल पुढे गाडी पण गाडी पूर्ण पॅक आहे वाटेला. तर चला प्रवास सुरू झाला आहे आणि सामान अर्ध पाठी ठेवलं आहे, अर्ध इकडे जवळ ठेवलं आहे. चला जय सद्गुरू. मुंबई गोवा हायवे पकडला आहे आम्ही. वळसे फाटा सोडला आहे आणि रस्त्याला गाड्या आहेत भरपूर आणि ढाबे लागतात बघा. वळसे फाटा आलो की पनवेल सोडताना भरपूर सारे ढाबे लागतात अगदी पेनपर्यंत. रस्त्याला ढाबे जावे. गाडी पेट्रोल डिझेल भरायला थांबते इकडे ढाब्याच्या कडे. गाडी आता या साईडला वैष्णवी काहीतरी ढाबा इकडे थांबलेली आहे आणि हे ढाबे ठरलेले असतात. जयंबे, वैष्णवी, अजून काय आहे, शालीमार वगैरे असे ढाबे लागतात. तर तिकडे गाड्या थांबतात. ऑलमोस्ट गाडीतली सगळेजण उतरलेत कारण बरेच जण अगदी वेस्टर्न लाईन विरार, नालासोपारा आणि सायन वगैरे बसलेले असतात. तर त्यांना इकडे येऊपर्यंत भूक लागते. नाश्ता पाणी वगैरे करतात. आम्ही काय पनवेलला बसतो तर 15 मिनिटं इथे पोहोचतो आम्ही. तर आम्ही म्हटलं खाली उतरून काय करायचं बसूया इकडेच. तर काही जण बसून थकलेले असतात तर पाय मोकळे करायला उतरतात. इकडे बघा गाडी आहे टेम्पो ट्रॅव्हलर. नाही म्हटलं तुम्हाला त्याच्याला खाली जाऊन या. तुम्हाला दाखवतो बाहेर कशा प्रकारचं वातावरण. पब्लिक भरपूर सारी आली गावाकडे चालले. कुठल्या पण ढाब्यावरती उतरलं ना की गावावरून येणाऱ्या, मुंबईवरून गावाकडे जाणाऱ्या गाड्यामध्ये आपली जी माणसं प्रेमाने मायने व्हिडिओ बघतात ते खास करून आवाज देतात ना त्यावेळेस खूप प्राऊड फील होतं. आणि सगळेजण आपले प्रेमाने मायने व्हिडिओज बघतात. हे सगळे चाकरमाने. त्यांच्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. पण काय पण म्हणा त्यावेळेस खूप छान वाटतं. त्या साईडला बघा इकडे चणे फुटाणे जे काय आहेत ना सगळे 30-30 रुपयाला आहेत. हे बघा घेतले टाइमपास काहीतरी गाडीमध्ये. चहा प्यायचा काय मूड करत नाही माझ्याकडे कारण चाय आहे ना पाणीवाले चाय असते इकडे. एवढी मजा नसते. 20 रुपये, 10 रुपये, 15 रुपये कधी चायचे इकडे रेट असतात. आणि गर्दी बघा तुफान. आम्ही चाय पिणार काय हां गरम गरम. हे बघा चणे आहेत. 3 चाय ते 3 चाय 15 रुपये चाय आहे. गरम आहे सावकाश पडेल. येते हा अभिषेक आहे ना तो. चाय घेणार नव्हतो पण चाय घेतली. पण चाय मस्त निघाली इलायचीवाली मामी. आणि इकडे भेटलेत बघा कोण कुठल्या गाडीत. बाकी कसं चाललंय गावाला. घटीदेव पूजा चालला का. आमचे भाऊजी हे पण अरे हे पण आहेत ना बघितला. चाय घ्या चाय. गावाला सगळे भेटतात आम्हाला इकडं. अरे किती वेगवेगळ्या गाडीमध्ये सगळी माणसं आहेत. कधी सुटेल गाडी. हा पण माणसं बरेच भेटले ना गावाकडचे. तर बघूया आता आम्ही किती वाजता पोहोचतोय. आता कसं आंबेत पूल सुरू झाला ना त्याच्यामुळे गाडी लवकर पोहोचणार आहे. आणि दुसरी गोष्ट प्लस पॉईंट एवढी लोक का चाललीत रस्त्याला खूप आता माणसं दिसतात ना इकडे उतरलेली खाली सगळी. आणि गाडी सगळ्या फुल चालल्यात घटीदेव पूजायला. कारण आता दसऱ्याला पण सुट्टी आहे काही जणांना त्यानिमित्ताने चालले सगळेजण. त्याच्यामुळे गावाकडे चाकरमाने हे जातच असतात आणि घटीदेव पूजायचे असतात सगळ्यांचे. बरेच जणांची फॅमिली मुंबईला असते तर देव हा पूजला पाहिजे. त्यासाठी एक दिवसाच्या सुट्टीमध्ये जाऊन येतात लगेच. आज शनिवार आहे उद्या जाणार पूजना रात्री रिटर्न किंवा एक दिवस थांबून दसरा करून येणार. चन्ना खावा चन्ना टाइमपास. गाडीत पाहिजेच ना चन्ना काहीतरी असा. चला ढाब्यावरून सुटला आता आणि हायवा पकडला आता आणि गाणी पण लागले गाडीमध्ये. तर मस्त झोपायचा. जागणारे जागतात. चणे खात चाललोय आम्ही पण झोपणार आता.
आणि बघूया पुढे जाऊन कसं काय काय अनुभव येणार आहे. आणि गाडी छत्रपतीला पोहोचले. विचार करा, म्हणजे किती लवकर आली गाडी. आंबेडचा ब्रिज कधी क्रॉस केला समजत नाही. तिथे उतरणारी माणसं बघा. 5 मिनिटं झाली गाडीला मंडणगडाच. 5-10 मिनिटात. मला वाटतं आपण उजडायच्या अगोदर जावं वाटतं कधी 6:30 आतमध्ये जावं. आंबेत ब्रिज सुरू झाल्याचं हे कारण आहे. आमचं जवळजवळ 1.5 तासाचं 2 तासाचं अंतर वाचतं. इकडे डेपो आहे. हे डेपोत होते इकडे गाडी. हा सरळ आमच्या गावाकडे येतात असं. बाजारपेठ लागली इकडे. मस्त उजडलंय. पनवेलमध्ये आलोय. पनवेलीतून आता रिटर्न चाललोय पुन्हा एकदा. आमचं गाव इथून एक अगदी 15-20 मिनिटावरतीच आहे. पण गाडीचा प्लॅन झालाय चेंज. या गाडीत बहुतेक सीट आहेत ना आमच्या आत्याचं गाव आहे इकडे केंगोल साईडला, बल्ले किल्ले पुढे तिकडची मंडळी जास्त आहेत आणि वेळाच साईडची. आणि इथून डिसिजन घेतलं की गाडीची रिवर्स न्यायची. त्यांचा इथे रिक्षावाला आहे तो येणार होता, तो आला नाही का वाटतं. गाडीवाला एक कोणतरी येणार होता. मग ते म्हटलं की तुम्हाला असं फेरा मारून जायला लागेल वेळाच मार्गे. तर मग तिकडून गाडी करतील आम्हाला रिक्षा वगैरे आणि तिथे मग साखरी नंतर मग मला वाटतं सगळ्यात शेवटी मी उतरणार आहे. मुंबईवर आलात काय? पण गावाकडचा तुम्ही नजारा घ्या. सध्या 500 कापायला सुरुवात झाली. सकाळचा नजारा मस्त आहे ना इथून. सावित्री नदीचा व्ह्यू बघा आले. आणि हा आता रस्ता जातो तो चिपोळे पुढे पानकोट वेशी वेळास. चिपोल्या चिपोळे गावाला आता चिपोळ्याची खलाटी. फायनली उतरलोय बानकोट मध्ये आणि इथनं आम्ही गाडी करून चाललोय आता. ही गाडी आहे. चलो साखरी जैसे साखरी आता साखरीवरनं आंबोली. चॅलेंजिंग झालाय प्रवास या टायमाला. दर टायमाला काय ना काहीतरी असतंच. आपला बाबू कधी चाललाच का प्रवास करून? फलतात प्रवास झाला आजचा. आम्ही पूर्ण पिकनिक झाली आमची. इकडे ब्रिज बनतोय अर्धवट काम झालं. त्याच्या घासवणीकडे झाले.
गाड्याने उतरलं एक झोपेत ना जपतात ते नाही. वेळ असं गाव फिरून फिरून चाललोय मी आज. असा फर्स्ट टाइम प्रवास केला मी या टायमाला. वेळाच वेळ तसा उलटा उलटा सगळं. काय गाडी एका गाडीमध्ये आमच्या पूर्ण दोन्ही साईडच्या पंचक्रोशीतली माणसं होती, त्यामुळे त्यांना सोडा जायला लागतं. तर फायनली आम्ही सामान उतरलं इकडे, मामी आहे तिकडे, आणि गाडी साखरीमध्ये गाडी डायरेक्ट घेऊन आलोय. आणि मला थोडा उशीर झालाय पण ठीक आहे, कम्फर्टेबल आलो इकडे कसं बसा. आणि प्रवास झाला छान. तर मामी चालल्या आता घरी बॅगा बिगा घेऊन. आता कसं नाही ना एकत्र का सामान काही जास्त नाही, असंच आहे. येतील ते परत इथून, कारण गाडीवर ना खोटी गाडीवर थांबत नाहीत. हां चक्क जावा मग. हो चालेल, चला येतो, फेरी मारेन मी. हो हो चला मग. चला गावात प्रवेश करताना दुसऱ्या बाजूने त्यांना त्या रस्त्याने येतो, आता येताना या रस्त्याने आला मी. आणि हा नजारा गावचा. इकडेच थांबा, इथेच थांबा, इथेच थांबा. तर मंडळी फायनली उतरलोय आमच्या गावी. आणि हा आपला भाऊ अभिषेक, तो पण आमच्या गाडी सुद्धा. प्रवास झाला मस्त इकडून तिकडून वाया वाया. आणि एंट्री करताना गावात कोंबडी आमच्या स्वागताला आलेत. आणि इकडे बघताना आपली गाडी वाट बघते, कधी माझा मालक आहे आणि कधी चालवी मला. आणि आमच्या इकडे आंबी माता बसते ना बालवाडीमध्ये, तर तिकडे. हो चल मग भेटू. आहेस ना तू आज? आंबे माते की जय. आई बरे हो ना? आमच्या गावचे मी माझं दर्शन घ्या. नंतर दर्शन घ्यायला मी नंतर परत येणार पण वाटेमध्ये आंबे माता आमच्या इकडे बालवाडीमध्येच असते दरवर्षी. तर चला घरी झालं. आई घरी आहे की कुठे गेली काय माहिती भात कापाय. इकडे बघा पिकली भात. आई बरे आहे ना? चला हा नजारा. छोटे छोटे पिल्ले आहेत. हे गौरी. आई बरे ना? अय जने कुठं खारीमध्ये चालले हो? आई पण तिकडे गेले आहे ना? माझ्या वाट बघायला. हो बरे आहेत. एकटं झालो तुम्हाला भेटायला, काम करायला सोबत. हो येणार होतं काल पण गडबड झाली काल. आई हो हो बरे आहेत तुम्ही ना? बरे आहेत. हो बरे आहेत. पदुडी काय झोपलेला आहे तर नगाला माहितीच नसेल मी आलो ते गावाला. तिकडे वाटे गुलाबाई. हा बा नाही आम्ही ते जगतापच्या गाडीत होतो. हो शक्तीन त्या गाडीत आम्हाला सीट करून दिलेली. तर सीटा सगळ्या तिकडच्या होत्या वेळा साईडच्या. ते फिरून आणलं ना माझं. आणि एकदम शिपोल्या बानकोट बिनकोट वेशी फिरून आलो. तर आपल्या आईने अंगण केलं मस्त आहे बघा. खडा केला तर खडा केला नाही. किती रिलॅक्स वाटतं आणि शांत. प्रवास आहे. प्रवासातले हे सगळे अनुभव असतात, पण एन्जॉय करतो मी प्रवासातले सगळे क्षण. इकडे झेंडू मस्त फुलला. हा वेगळा झेंडू आहे बघा कसा आहे. पिल्या का वराटात कुठात? आई काय करते? मनी म्याव काय करते तू? हा बघा कशी लगेच म्या म्या करायला लागली. आता बघा आई बघा घासायला लागली. इकडे इकडे पुढे पुढे वटी वटी ये लवकर.
मंडळी पोचले घरी. आई गेली वॉशरूमला. किती गुन्हे आहे बघा ना. आणि याचे पिल्लं आहेत ना, ते आमचे शेजारी काके आहेत ना, त्यांच्या वाड्याकडे तरी नेलीत. सो ते 2 पिल्लं सोबत तिकडे असतात आणि ही काय सारखी सारखी पिल्ल्या काढतच असते. गावाकडे ती मजा आहे. तो का तिचा मैत्र येतो का मला दाखवतो. एकदम कडकडनं येतोय, खडशीन. डॉन आमच्या इकडचा हा जो जावई आहे. लपला काय रे? आला ये तुला आणलाय बिस्किटचा पुडा. अरे तुला सांगता या लवकर इकडं. अरे या, लाजू नको. आला डॉन. यासाठी त्याचं नाव ठेवलं ना की त्याचा डोळा बघा कसा आहे. चाय आईने बनवून दिले मला. आता सकाळची वेळ आणि सूर्यदेवाचं दर्शन आणि चाय प्यायला या. गावाकडची कोरी कडकडीत चाय. सर्दी पडसा आणि मरगळ सगळी गायब. सुकूनवाली जिंदगी. या साईडला बघताय आई नमस्कार. काय बोलते, कशी आहेस? कामकाज कधीपासून सुरू झाले? म्हणजे आपला अजून कापायचं आहे. कापायला काय पाणी आहे ना, जागा नाही आता भेटत सुकवायला पाण्यात. मग हा इथं ढिगारा कसला आहे? काम जोडायचं आहे अजून. मग गावाला मजा आहे. गावाला मजा आता काय जोडणी चालू झाली. या टायमाला मजा बिजा काय नाही, नुसता घामटा निघतं आणि अंगाला चिच्ची सुटतं. का तर हे पेंड आहेत ना, पेंड ऊन तर आहे दुपारचा कडक एकदम, ऑक्टोबर हीट. आणि हे पेंड आहेत ना, त्याला खाल असते. भारी बिरी आणायचे आहेत. पण ह्या टायमाला पावसाची भीती नाही ना. आता पाऊस गेला, एकदम पाऊस गेल्यासारखाच झालाय. मध्ये आम्ही गणपतीवरून गेलो नंतर किती पाऊस आला आहे. अख्ख्या पावसात नसेल पडला एवढा पाऊस पडला नाही. आणि तो पण फक्त तो पण आपल्या पट्ट्यातच पडला, दुसरा कुठे नाही पडला. केळशी आंबोली आपल्या गावात तिकडेच पडला. आणि तो मंडणगडात पण नसेल पडला एवढा. ए बरी आहेस ना? हो. काय होतं पाणी? हो बरी आहेत. कुठे आहेस? हो आलो, एकटं झालो. आमच्या शेजारी माली नाही. तर आपल्याला आता कुठे जायचं आज? कुठे कापायचं, खाली आणायचं आहे. खारीमध्ये जायचं? आणायचं पण संध्याकाळचा आणायचं असं ना, सकाळचा कुठं आणायचं? सकाळचा नाही आणायचा, नंतर मग बांधायला जायचं. कापताय ना आता, खार नेरी बिरी करून जायचं. फिरेस वाटला एकदम. पदुडीला सांगितलं जातोय मी, आजीकडे भेटायला येतो काय? बोलतो हो मला पण यायचंय. त्याला काय गावाला उड्या मारायला. आता लय खेळला असतं इकडं. गावाला कसं अंगणे बिंगणे मोकळा जागा असतं ना, पोराला मजा येतं फिरायला इकडे. मी तर खेळायला मजा वाटली असते. गाड्या सगळ्या इकडे बघा. ह्या गाड्या पार्किंग करून ठेवल्यात ना इकडे. पार्किंगला ठेवल्यात ते गणपती इथंच राहिल्यात. आता बघील व्हिडिओ मध्ये. मग काय म्हणा, गावाला नंतर मस्त वाटणार. तो थांबणार आहे काही एक हप्ताभर. नंतर आई येणार आहे माझ्यासोबत मुंबईला. येशील नंतर आता काम उडकतात. एक हप्ता हुडकल का नाही? हुडकल आता काय खारच नाही. चला मग दिवाळी यावर्षी तिकडं बघूया. चला भेटू पुढच्या वेळेमध्ये. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा. आता जरा फ्रेश होतो मस्तपैकी. आंघोळ बिंघोळ झाल्यानंतर खाली देवीचं दर्शन पण घ्यायला जायचं आहे. आजचा दिवसभराचा पहिला व्हिडिओ करणारच आहे, कारण पहिल्या दिवशी लय एनर्जी असते. नंतर हळूहळू अशी इथे म्हणजे स्थानिक होऊन होतो ना नंतर. पण पहिल्या दिवशी जरा वेगळीच फिलिंग असते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला गावाकडचे आता कुठले शेतीचे व्हिडिओ येतीलच, पण असा कुठला स्पेशल व्हिडिओ बघायचा असेल ना रेसिपी वगैरे तर सांगा. आई तू तवसा आणलास काय? मोठी काकडी मोठी आणून ठेवली, त्याचा काहीतरी रेसिपी करू. टाकून त्यांच्याकडे ठेवली. मोठ्या बाबांना वाटलं काय की पण आम्हाला दिलं नाही. होय काय? चांगलं बांधून बिंधून ठेवलं माल्यावर. सांगून संध्याकाळी ठीक आहे, आपण काहीतरी करू. पोल्या बिल्या काहीतरी करू, पुऱ्या बिऱ्या काहीतरी काय करतात ना पदार्थ, ते त्यांना पण देऊ आणि त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करू.
आणि नंतर मग आईच्या रेसिपी पण येतील, काही मी पण करणार आहे आणि काय काय असं होत राहील काय ना काय तिथे. तर तुम्हाला गावाकडे की तुम्हाला गावचे व्हिडिओ खूप आवडतात ना, तर तुम्ही कमेंट करून सांगा कुठले कुठले व्हिडिओ बघायचे आहेत ते. आणि असंच सपोर्ट असू दे, तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, सी यू, टाटा, टेक केअर, बाय.